नमस्कार, सत्य को जाणून न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आणि तेथील नवरलालजी भाऊ चौधरी माझे क्लासमेट आहेत। त्यानंतर सुभाषजी खैरे हे देखील माझ्या गावचे इथं सोबत उपस्थित आहेत आता इथं। त्यानंतर मला इथं दोन लोकांची कमी जाणवत आहे। माझे आदर्श रमेशजी छोटूभाऊ भैकार, त्यांनी मला कठीण परिस्थितीमध्ये साथ दिली आहे। याआधी पण मी त्यांच्यासोबत भाजपाला वोट केला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने काम करत आहे। त्याचबरोबर माझे मित्र क्रांतिलालजी इटरे हे देखील मला माझ्या हालचाल विचारते, पुण्याला राहतात। ते मला प्रत्येक एक दिवसानंतर तरी मला फोन करत राहतात, माझ्या हालचाल विचारतात। ते आज उपस्थित नाही आहेत, त्यांची मला कमी महसूस होत आहे। एवढी बोलून त्यानंतर तुमच्यासोबत पण मी काम केलं आहे कनेक्टमध्ये आधीपासूनच जाऊ। तर मला यांच्या जो मार्गदर्शन मिळेल आणि मला जबाबदारी मिळेल कामाची 100% जबाबदारी, त्यानंतर मी माझ्या केल्याचे सोनं करून दाखवेन मी। एवढं बोलून मी आपले 2 शब्द समाप्त चल। माझं मूळ गाव कवडी, मी रमण साधुराम शहारे, सध्या राहणं माझं आहे साक्रोट्याला। मी अनेक राष्ट्रीय पक्षासोबत आधी पण काम केलं आहे। पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे विकास मला दिसत आहे, त्या विकासाच्या दिशेने मी वाटचाल करत आहे आणि त्यामुळे मी इतक्या लोकांना प्रवेश करून घेतला। एवढंच माझं म्हणणं आहे। आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश घेतला। निश्चितच या क्षेत्राचा आमदार म्हणून जे मला तुमच्यासाठी या मतदारसंघासाठी करता येईल ते आपण प्रामाणिकपणे करू। ज्याप्रमाणे आपण ज्या पक्षात होते त्या पक्षात जसे काम केले, काँग्रेसमध्ये असताना तुम्ही काँग्रेसमध्ये काम केले, बहुजन समाज पक्षामध्ये असताना बहुजन समाज पक्षाचे काम केले, आता आपण सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते झालेले आहोत, पदाधिकारी झालेले आहोत। निश्चितच नरेंद्रजी मोदी, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात आपल्याला हा भारत, हा महाराष्ट्र, आपला विधानसभा समोर न्यायचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वांचा सहकार्याची मला आवश्यकता आहे। आपण सर्वांनी मला सहकार्य करावे हीच आपल्या सगळ्याकडून मला अपेक्षा आहे। धन्यवाद। माता की जय, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा।